श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे माझ्या चॅनेलवर. तर मी आज तुम्हाला काहीतरी छोटे छोटे असे 2-3 उपाय सांगणार आहेत की तुमचा पाकिट आणि तुमची तिजोरी कायम पैशाने भरलेली राहील, पैशाची अडचण येणार नाही, तंगी भासणार नाही. तर यासाठी आजचे 2-3 छोटे छोटे उपाय आहेत, ते तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला कशा पद्धतीनं त्याचा रिझल्ट भेटतोय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर उपाय असे आहेत की प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्याकडे जास्त पैसे पाहिजेत, माझ्याकडे गाडी बंगला सगळे प्रॉपर्टी पाहिजे, माझ्याकडे कायम लक्ष्मीचं आगमन झालं पाहिजे, कधीही माझ्याकडं पैशाची चणचण मला भासली नाही पाहिजे, असं प्रत्येकाची इच्छा असते. पण काही आपल्या डेली रुटीनमध्ये काही छोटे छोटे असे उपाय आहेत, ते जर केले तर तुमची पर्स नक्कीच पैशाने साठून राहू शकते. पैशाची कधी कमतरता भासणार नाही, धनधान्य प्राप्ती होऊ शकते. तर उपाय अगदी छोटे आहेत. तर पहिला उपाय असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे, जायफळ असतं ना, ते जायफळ घ्यायचे आहे आणि जायफळवर हिरव्या स्केच पेननं, हिरव्या कलरच्या रंगाच्या पेनानं त्याच्यावर इन्फिनिटी म्हणजे 8 आकडा काढायचा आहे तुम्हाला. इन्फिनिटीचं म्हणजे असा 8 आकडा, इंग्लिश आकडा असतो ना, तो 8 आकडा काढायचा आहे. आणि हे जायफळ तुम्हाला किचनवर ठेवायचं आहे, जिथं तुमचं शेगडी असते त्या शेगडीवर ठेवायचं आहे. खास करून हे महिला करू शकतात. आणि तुम्हाला फक्त त्याकडे बघायचं आहे, बाकी काही करायचं नाही. त्याकडे बघायचं आहे. तुमचे जे ब्लॉकेजेस असतात पैसे येण्याचे, ते खोलण्याचं काम जायफळ करतं. हा एक उपाय झाला छोटासा. आणि अजून एक उपाय असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तुमची पर्स जी असते ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता, त्यामध्ये तुम्हाला कधीही चिल्लर आणि नोटा म्हणजे पैसे जे आहेत ते एकत्र ठेवायचं नाही. ते तुम्हाला वेगवेगळं ठेवायचे आहे. म्हणजे 2-3 कप्पे असतात तर तुम्हाला सेपरेट ठेवायचे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किमान महिन्यातून एकदा, 15 दिवसाला गेलं तरी चालेल, पण महिन्यातून एकदा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पर्स रिकामी करायच्या आहेत. पर्समध्ये जी बिलं वगैरे जे आहेत, सटरफटर जे काही सामान असेल ते सगळं काढून टाकायचे आहे. त्यामध्ये फक्त पैसे ठेवायचे. कोणतीही बिलं किंवा अजून कसल्याही चिठ्ठ्या कागद वगैरे ठेवतात असलं काही ठेवायचं नाही, मोकळं करायचं. आणि ते तुमची पर्स आहे ते तुम्हाला बाहेर सूर्यप्रकाशात ठेवायचे 5 मिनिटं. आणि तुम्हाला त्यावेळेस फक्त एकच मंत्र म्हणायचे, श्रीम श्रीम श्रीम, किंवा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल, ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जरी म्हटला तरी चालेल. आणि ती पर्स घ्यायची आहे, तिला म्हणजे एनर्जाइज करतोय आपण, तिला एनर्जी देतोय, तिला चार्जिंग करतोय आपण थोडक्यात. आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे रुटीन करायचे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, संत्री जी असते, संत्रीची वरची साल काढायची आहे आणि संत्री आतली असते ती उन्हामध्ये सुकवायची आहे. आणि ती सुकल्यानंतर त्याची पावडर तयार करायची आणि ही पावडर तुम्हाला त्या पर्समध्ये टाकायची. महिन्यातून एकदा ज्यावेळेस तुम्ही ती साफ कराल त्या टायमिंगला तुम्हाला ही पर्समध्ये पावडर टाकायची आहे. आणि तुम्हाला कोणतंही अत्तर असेल, चंदनाचा असेल किंवा गुलाबाचा असेल, तुम्हाला त्या अत्तराचा वापर करायचा आहे. आणि त्या अत्तर तुम्ही त्या पर्सला लावू शकता, जेणेकरून सुगंधित राहील आणि कॅश फ्लो होईल ज्याच्यामुळं. आणि तुम्हाला हे करायचं आहे. आणि सेम हीच प्रोसिजर तुम्हाला तुमच्या तिजोरीसाठी करायची आहे. तिजोरीमध्ये जे काही कागदपत्र असतील, जे काही पैसे असतील, दागदागिने असतील, ते सगळे महिन्यातून एकदा बाहेर काढायचे आहेत. तिजोरी साफ करायची आहे. ते सगळं तिथं ह्या पावडरचा यूज करायचा आहे. आणि पुन्हा येतं सगळे डॉक्युमेंट ठेवायचे आहेत. आपण थोडक्यात काय करतोय, तर आपण आपली तिजोरी, आपली पर्स चार्ज करतोय. आणि याच करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅश फ्लो वाढण्यासाठी, ब्लॉकेजेस निघण्यासाठी, घरात कायम धनधान्य प्राप्ती होण्यासाठी अजून एक छोटासा उपाय आहे. आणि तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आईकडून थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचे. पुडी बांधून ठेवले तरी चालतील किंवा असेच ठेवले तरी चालतील. आणि तीच जर तिजोरी ठेवायची असतील तर लाल कपड्यामध्ये ते तांदूळ बांधायचे आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. आणि फक्त प्रार्थना करायची आहे, ओम श्रीम 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 किंवा ओम श्री महालक्ष्मी नमःचा मंत्र म्हणायचे की माझ्याकडे धनधान्याची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करायची आहे. तर नक्कीच तुम्ही जसं 1-2 महिने होतील तसं तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे कॅश फ्लो होईल आणि तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग खुलतील. कितीही संकट आली, काहीही झालं तरी तुमच्याकडे पैसा हा कमी होणार नाही. पैसे येण्याचे मार्ग हे ओपन होत जातील. तर हे छोटे छोटे उपाय आहेत, ते नक्की करून बघा. आणि कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर हे छोटेसे उपाय आहेत ज्या लोकांना बंगला, गाडी, बंगला सगळ्या हळूहळू सगळ्या गोष्टी होत जातील.
तर हे उपाय नक्कीच करून बघा आणि काय रिझल्ट येतात ते मला सांगा. श्री स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.